वाजवायचं। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण कोणता माठ वापरला पाहिजे, काळ्या मातीचा की लालसर माठ किंवा मग डिझाइन असलेला माठ, किंवा मग माठामधील पाणी थंड राहण्यासाठी काय केलं पाहिजे, माठ हा कशा पद्धतीने सीझन करावा, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उन्हाळ्यामध्ये जसं ऊन पडायला लागतं तसं आजूबाजूला आपल्याला कलिंगडाच्या गाड्या दिसतात आणि त्याच्यासोबत माठांच्या सुद्धा गाड्या असतात। आणि उन्हाळा म्हटलं तर आपल्याला थंड पाणीच लागतं। मग आपण फ्रीज मध्ये बॉटल्स ठेवतो, पण फ्रीज मधलं पाणी कधी आपल्याला सूट होईल असं होत नाही। फ्रीज मधील पाण्यामुळे आपल्याला घसा पकडणे, सर्दी होणे किंवा ती तात्पुरती तहान भागण्यासारखं आहे। माठातील पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे आणि माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड होतं, त्यामुळे आपल्या शरीरासाठी सुद्धा ते खूप लाभदायक असं आहे। मग माठ हा कोणता निवडावा? सगळ्यात पहिले जेव्हाही तुम्ही माठ निवडत आहात तर माठ निवडत असताना तो काळा मातीचा घ्या किंवा लाल मातीचा घ्या। तुम्ही दोन्हीपैकी कोणताही माठ घेऊ शकता। जर तुम्ही पांढरट माठ किंवा डिझाइन असलेला माठ घेतला तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल वापरलेले असतात आणि त्याची चव तुम्हाला वेगळीच लागेल, त्यामुळे शक्यतो तो माठ टाळावा। तुम्ही बघत असणार यावर्षी मी लाल मातीचा माठ आणलेला आहे। माझ्याकडे मागच्या वर्षी मी काळा मातीचा सुद्धा माठ वापरलेला होता आणि मला तो खरंच खूप आवडला। एकतर तुम्ही काळ्या मातीचा घेऊ शकता किंवा लाल मातीचा घेऊ शकता। जेव्हा तुम्ही माठ खरेदी करण्यासाठी बाहेर जाता तेव्हा माठ काळा असो की लाल असो, तो कसा ओळखावा की तो अगदी व्यवस्थित भाजलेला आहे, म्हणजे त्यामधलं पाणी हे व्यवस्थित राहील आणि माठ हा जास्त गळणार नाही। तर सगळ्यात पहिले अशा पद्धतीने बोट करून यावरती असं वाजवायचं। हे बघा, असा आवाज आला तर समजायचं की हा माठ चांगल्या प्रकारे भाजलेला आहे। आता जेव्हाही तुम्ही माठ खरेदी करता तेव्हा सकाळच्या टाइमला जायचं, संध्याकाळी जायचं नाही, अंधार पडल्यावर जायचं नाही। का तर कोणताही माठ तुम्ही आता निवडला तर तो अशा पद्धतीने करून बघायचा। जर त्याला काही होल असेल तर ऊन असल्यामुळे यामधून जे आहे किरण पास होतील, सूर्यकिरण पास होईल आणि तुम्हाला लगेच कळेल की याला होल वगैरे पडलेला आहे की नाही। तर जशा पद्धतीने नवीन माठ कसा सीझन करावा आता ते बघूयात आणि जुना माठ कशा पद्धतीने सीझन करावा, त्याला कसं रेडी करावं हे आपण लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला आता आपण हा सीझन करून घेऊया। सगळ्यात पहिली स्टेप, माठ आणल्याबरोबर तुम्हाला तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बाकी तुम्हाला यामध्ये कोणत्याच प्रकारचा डिशवॉश लिक्विड, साबण कशाचाच वापर करायचा नाही। स्वच्छ अगदी पाण्याने धुवून घ्यायचं। जसं तुम्ही यामध्ये पाणी टाकताना अगदी तुम्हाला मातीचा मस्त असा सुगंध येतो। स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात प्रथम नवी कोरी घासणी घ्यायची आहे। जी भांडे घासण्यासाठी घासणी तुम्ही वापरता ती घ्यायची नाही आणि सॉफ्ट घासणीचाच वापर करायचा। एक तर तुम्ही अशा घासणीचा वापर करू शकता किंवा एक हिरवट अशी घासणी येते त्याचा वापर करू शकता। तारेच्या घासणीचा वापर तुम्हाला इकडे करायचा नाही। नंतर घ्यायचं आहे तुम्हाला मीठ आणि आपल्याला मिठाचं पाणी आतून पूर्ण माठाला लावून घ्यायचं आहे। तुम्ही काळा माठ घ्या किंवा लाल माठ घ्या, तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे। जर तुमचा माठ हा जुना असेल तर मग तुम्हाला ॲडिशनल अजून एक प्रोसेस करावी लागेल, ती मी येणाऱ्या भागामध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। तर मी आतून सुद्धा व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, मिठाची लेयर लावली आहे आणि बाहेरून सुद्धा लावली आहे। त्याचबरोबर आपण ग्लासचा सुद्धा वापर करणार आहोत, त्यामुळे मी ग्लास सुद्धा अशाच पद्धतीने व्यवस्थितरित्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ असा धुवून घेत आहे। जेव्हा आपण हे घासतो तर जर काळा माठ असेल तर काळी अशी माती त्यातून निघेल किंवा काळं पाणी तुम्हाला दिसेल आणि लाल माठ असेल तर तसं दिसेल। पण हा जो काही माठ आहे हा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि हा प्री सीझन आहे, त्यामुळे तुम्हाला यामधून कोणतंच असं कलरचं पाणी दिसणार नाही।
याला फक्त धुवून तुम्हाला वापरायचं आहे असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे याचा मला टेन्शन नाही आहे, पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शेअर करत आहे. तुम्हाला सुद्धा हा माठ खरेदी करायचा असेल तर मी ना खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. आता माठासोबत जे झाकण आहे त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या मिठाचा वापर करून धुवून घेऊ शकता. त्यानंतर ही जी प्रोसेस आपण करत आहोत याला साधारणतः 2 ते 3 दिवस लागू शकतात. ते प्रत्येक माठावरती डिपेंड असतं. काही माठ हा एका दिवसामध्येच व्यवस्थितरित्या अगदी रेडी होतो, कोणता माठ हा जास्त टाइम घेतो. तर त्या हिशोबाने आता आपल्याला अगदी मोठं असं भांडं घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये की माठ व्यवस्थितरित्या बसेल, कारण आपल्याला त्यामध्ये आता पाणी भरून ठेवायचं आहे. जेव्हा आपला उन्हाळा लागतो ना आणि उन्हाळ्यामध्ये तहान शमवण्यासाठी आपण थंड पाणी पितो ना, पण जर आपण माठातलं पाणी पिलं ना तर त्याची चव सुद्धा खूप वेगळी लागते आणि अगदी गोडसर लागते. पूर्वी घरोघरी असणारे माठ आता फ्रीजमधल्या पाण्यामध्ये रूपांतरित झालेले आहेत आणि फ्रीजमधलं पाणी प्रिफर केलं जातं. पण बऱ्याच जणांना ते सूट होत नाही, त्यामुळे बरेच जण आता माठ उन्हाळ्यामध्ये नेहमी घेत असतात. आता आपण हे सुद्धा बघितलं की कोणता माठ घ्यावा, कसा घ्यावा आणि आता आपण सीझन करत आहोत. तर सगळ्यात प्रथम माठ हा पूर्ण फुल भरून घ्यायचा. मोठं भांडं घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे पाणी भरतो तर त्यामध्ये ना छोटे छोटे असे होल असतात आणि ते छिद्र जे आहेत ते आता या पाण्यामुळे व्यवस्थितरित्या भरले जातात. असं केल्यामुळे आपण यानंतर पाणी पिणार आहोत आपल्या माठामधलं, तर ते पाणी खूप थंड राहतं. त्यामुळे तुम्हाला ही प्रोसेस करावीच लागते. फ्रीजपेक्षा ही थंडगार पाणी तुम्ही माठातलं पिऊ शकता. गोडसर सुद्धा असतं, घसा बसत नाही. आता त्याची जी काही वरचं झाकण होतं ते त्यावरती सुद्धा मी व्यवस्थित पाणी टाकून घेत आहे. ग्लास आहे, स्टँड आहे, ते सुद्धा मी यामध्येच भिजवत ठेवणार आहे. त्यामुळे मोठं असं टोप मी घेतलेलं आहे आणि पूर्ण टोप मी आता काठोकाठ फुल भरून घेत आहे. काळा कलरचा जो माठ असतो ना, तो काळ्या मातीपासून बनलेला असतो. म्हणजे काळ्या खडकापासून ती माती जी आहे ती उपलब्ध होत असते आणि जो लाल माठ असतो तो लाल मातीपासून तयार केलेला असतो. जो विटा तयार करण्यासाठी जी माती वापरली जाते ना, तिचा वापर माठ बनवण्यासाठी देखील केला जात असतो. वेगवेगळ्या डिझाईन्स असलेले, घाट असलेले, तसं नळ, झाकण असलेले माठ आपल्याला आता खरंच खूप अट्रॅक्ट करतात. पण तो माठ घेण्याच्या आधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षपूर्वक घेण्याच्या आधी, खरेदी करण्याच्या आधी बघणं खूप गरजेचं आहे. कारण जेवढं नैसर्गिक काळ्या मातीचा जो काही माठ असतो तो पर्सनली मला खरंच खूप आवडतो आणि हा माठ जो आहे हा मी यावर्षी घेतलेला आहे. मला हेच बघायचं होतं. मागच्या वर्षी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मी काळ्याच रंगाचा आणि काळ्याच मातीचा माठ आणला होता आणि मला नेहमी मी पहिल्यापासून लहानपणापासून ऐकत आली आहे की काळ्या माठामध्ये जास्त थंड पाणी होतं ॲज कम्पेअर लाल कलरच्या माठामध्ये किंवा डिझायनर माठापेक्षा. तर त्यामुळे म्हटलं चला यावर्षी आपण हा अनुभव सुद्धा घेऊयात. त्यामुळे यावर्षी लाल माठ घेतला आहे. पण जर लाल माठाने जर व्यवस्थित थंड पाणी झालं नाही तर नक्कीच आपला काळा माठ बाहेर निघणार आहे. पण जेव्हा मी हे सगळं काही व्यवस्थित प्रॉपर केलं तर यामधलं पाणी सुद्धा व्यवस्थितरित्या थंड असं झालं. आता तुम्ही बघू शकता याच्यामधून असे बुडबुडे निघत आहे, कारण जे काही छिद्र आहेत ना तर ते हे पाणी शोषून घेत आहेत आणि त्यामुळे असं होत आहे. तर ही भिजण्याच्या प्रोसेसला आपल्याला 1 दिवस पूर्ण द्यायचा आहे. समजा जर तुम्ही सकाळी हे केलं असेल तर पूर्ण दिवसभर तुम्हाला असंच ठेवायचं आहे आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी हे पाण्यातून काढायचं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण 1 दिवस झाल्यानंतर हा जो काही माठ आहे हा व्यवस्थितरित्या आता सीझन झालेला आहे आणि वापरण्यासाठी आता रेडी झालेला आहे. पण बरेचसे असे सुद्धा माठ असतात की 1 दिवस आपण त्यामध्ये पाणी भरून ठेवलं तरी सुद्धा त्याच्यामधून मातकट असा वास येतो. तर तो टाळण्यासाठी तुम्हाला हीच सेम प्रोसेस पुन्हा करावी लागेल आणि पुन्हा 1 दिवस याच्यामधलं पाणी बदलून टाकायचं आणि नंतर ही सेम प्रोसेस आणि पुन्हा 1 दिवस त्याला ठेवायचं. बाकी वेगळं असं काहीच करायची गरज नाही. हे पाणी तुम्ही प्लांटला देऊ शकता. तर मी हे पाणी भांडे घासण्यासाठी वापरणार आहे, त्यामुळे हे पाणी मी सांडवणार नाही आहे. आता आपल्याला हे झाल्यानंतर पुन्हा एकदा हा व्यवस्थितरित्या स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. बाकी मिठाचा वगैरे काहीच वापर करायचा नाही. पाण्याचा वापर करून आपण हा स्वच्छ धुवून घेणार आहोत. एकदा बघायचा की यामधनं खूप मातकट वास येत आहे का? मातकट वास येत नसेल तर समजून जायचं की आता याला पुन्हा पाणी यामध्ये भिजत ठेवायची गरज नाही आहे आणि नंतर पिण्याचं पाणी आपल्याला यामध्ये भरायचं
ठेवायचं आहे। आता जर तुमच्याकडे जुना माठ असेल तर जुना माठामध्ये ना थोडंसं पाणी जे आहे कमी थंड होतं, तर अशा वेळेस तो करत असताना एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तो ओलसर करून त्यामध्ये जे आहे व्यवस्थित लपेटून ठेवायचं, जेणेकरून ते थंड होतं। किंवा मग काळ्या धारेचं पोतं असतं ना, बघा आपल्या आजी बाबांना नेहमी तसं करायचे, काळ्या धारेचा पोताचा वापर करायचे। सो तुम्ही तसं सुद्धा करू शकता, तो पण जास्त काळ जे आहे ते ओलसर राहतं। जर तो कपडा कोरडा झाला तर त्यावरती पाणी मारायचं। आता मी इकडे ना प्यायचं पाणी भरून घेत आहे, पण आता ही थंड जी काही प्रोसेस होते ती कशी होते ते सुद्धा आपण जाणून घेऊयात। जेव्हा माठाच्या ओल्या भागावरून जेव्हा उन्हाळ्याची उष्ण हवा ना वाहत असते, तेव्हा माठाच्या पृष्ठभागावरील पाण्यातील उष्णता हवेत शोषली जाऊन माठातलं पाणी थंड होत असतं। म्हणजे माठावरून जितक्या जास्त वेगाने वारे वाहू लागतील ना, तेवढ्या लवकर व जास्त माठातील पाणी हे थंड होत असतं। त्यामुळे माठ अशाच ठिकाणी ठेवायचा की जिथे हवा जी आहे ती खेळती राहील आणि तिथे पाणी व्यवस्थित थंड राहतं। फक्त हा उन्हामध्ये ठेवायचा नाही, ऊन असेल तर त्यामधलं पाणी थंड होणार नाही। फक्त हवेशीर ठिकाणी ठेवायचं, म्हणजे त्यामधलं पाणी व्यवस्थितरित्या थंड राहतं। तर हेच रहस्य आहे की माठातील पाणी थंड होण्याचं, आणि आय होप तुम्हाला ते समजलं असेल। आता जेव्हा तुम्ही माठ घेताना तर तुम्ही बघणार की हळूहळू जेव्हा नवीन माठ असतो तर तो जास्त पाझरतो। जेवढा जास्त माठातील माठ हा पाझरेल ना, तेवढं त्यातील पाणी थंड राहील। हळूहळू काय होतं, त्याच्या पाझरण्याची प्रक्रिया थोडी थोडी कमी होऊन जाते, पण पाझरणं ही जी प्रोसेस आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे तो अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे पाणी व्यवस्थितरित्या जाईल, नाहीतर खालचा भाग ओलसर होऊ शकतो किंवा खाली तुम्ही टोपलं सुद्धा ठेवू शकता, पण ते फार शिवाळतं। त्यामुळे मी सुद्धा अशा ठिकाणी ठेवलंय जिथे बेसिन आहे, तिथे स्टँड आहे असं तर जागा आहे, तर मी इथेच माठ ठेवत असते, जेणेकरून जर तो माठ झिरपतो आहे तर ते व्यवस्थितरित्या पाणी खाली जाईल। आणि झिरपणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे माठ हा झिरपलाच पाहिजे। आता इथे मी पाणी व्यवस्थितरित्या भरून ठेवलेलं आहे आणि ग्लासमध्ये सुद्धा पाणी भरणार आहे, आणि आपण आता याला साधारणतः 5 ते 6 तास देणार आहोत आणि चेक करणार आहोत। आता यासोबतच ना मी मातीची बॉटल सुद्धा खरेदी केली आहे। तुम्हाला जर ती सुद्धा त्याची लिंक पाहिजे असेल तर ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला आहे। आता जेव्हाही आपण हे करत असतो ना, तर एका गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे की याला ना लगेच पाणी टाकल्याबरोबर 1 तासानेच थंड होईल अशी अपेक्षा ठेवायची नाही। 5 ते 6 तास आवर्जून द्यायचे आहे। तर चला आता 5 ते 6 तास झाले आहेत, तर मस्त पाणी थंड झालेलं आहे। आता आपण चेक सुद्धा करूयात। तर फक्त 4 ते 5 तासामध्ये खूप चांगलं पाणी जे आहे ते थंड झालेलं आहे, आणि शक्यतो जर रात्री भरून ठेवला, दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी पिलत ना, तर खूप थंड पाणी मिळतं। फक्त जर आपण फुल माठ भरून ठेवला तर तो कधी अर्धा असतो तर कधी 3/4च असतो, तर ते पाणी झिरपत राहतं। तुम्ही बघू शकता खूप थंड पाणी झालेलं आहे। जर या उन्हाळ्यात तुम्हाला सुद्धा असा लाल मातीचा माठ घ्यायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता। आणि जर तुम्ही माठ खरेदी करत असताना या गोष्टीची काळजी घेतली तर तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे सुद्धा वाचतील, आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थंडगार पाण्याचा आस्वाद सुद्धा घेता येईल। त्यामुळे फ्रीजचं पाणी जेवढं टाळता येईल तेवढं बरं, आणि घरामध्ये लहान मुलं असेल तर नक्की माठातल्या पाण्याचाच वापर करावा। आपली तहान सुद्धा भागते आणि आपल्या शरीराला पोषक तत्व सुद्धा मिळतात। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक नक्की करा। चला बाय।